नमस्ते. आजचे मॉड्यूल हेअर कलरिंग मधील विविध तंत्रांचा सराव करण्याविषयी आहे. आपण फ्रॉस्टिंगच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्यावर आणि नंतर काळजी घेण्याचे महत्त्व समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करू. या सत्राच्या अखेरीस तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये कौशल्य प्राप्त होईल. फ्रॉस्टिंगची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणे. केसांच्या रंगानंतर फ्रॉस्टिंग काळजीसाठी आवश्यक पायऱ्या आणि तंत्रे समजून घ्या. फ्रॉस्टिंगची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि काळजी घेतल्यानंतर आवश्यक घटक आणि साधने गोळा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यक घटक आणि साधने पुढील प्रमाणे: एक टायमर, एक मिक्सिंग बाउल काचेचा किंवा प्लास्टिकचा, एक मोजण्यासाठी चमचा, एक मोजमाप स्केल, एक पाण्याची स्प्रे बॉटल, एक टिंट ब्रश, एक पिंटेल कोंब, एक फ्रॉस्टिंग कप, एक क्रॉशे हुक किंवा केस ओढण्याचे साधन, सेटिंग क्लिप गरजेप्रमाणे, साहित्य: एक नेक कॅप, एक नेक स्ट्रिप, एक टॉवेल, सौम्य शॅम्पू गरजेप्रमाणे, कंडिशनर गरजेप्रमाणे, निवडलेला केसांचा रंग गरजेप्रमाणे, पेरॉक्साइड किंवा डेव्हलपर गरजेप्रमाणे, एक जोडी संरक्षक हातमोजे गरजेप्रमाणे, कॉटन प्रोटेक्टिव्ह क्रीम गरजेप्रमाणे, फॉइल पेपर गरजेप्रमाणे. फ्रॉस्टिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्या क्लायंटला आरामात बसवा आणि ड्रेप करा. लालसरपणा किंवा जळजळीच्या कोणत्याही लक्षणांसाठी पॅच टेस्टचा परिणाम तपासा. त्वचा स्वच्छ असेल तरच पुढे जा. आवश्यक असल्यास केस धुवून घ्या, जेणेकरून फ्रॉस्टिंग प्रक्रिया सुरू करण्याआधी टाळू स्वच्छ असण्याची खात्री होईल. संरक्षक हातमोजे घाला. आता कॅप तंत्राचा वापर करून फ्रॉस्टिंग प्रक्रिया करूया. कॅप तंत्र हायलाइट करण्यासाठी किंवा केसांचे विशिष्ट भाग रंगवण्यासाठी एक उत्कृष्ट आणि प्रभावी पद्धत आहे. हे एक स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आहे. तुमच्या क्लायंटच्या डोक्यावर रबर किंवा प्लास्टिकची टोपी घाला. कॅप व्यवस्थित आणि घट्ट घाला, जेणेकरून डोके पूर्ण झाकले गेले पाहिजे. प्रक्रियेदरम्यान टोपी एका जागेवर राहण्यासाठी क्लिप किंवा रबर बँड्स वापरा. क्रॉशे हुक किंवा केस ओढण्याचे साधन वापरून टोपीच्या छिद्रांमधून केसांच्या पट्ट्या हळुवारपणे बाहेर काढा. खेचलेल्या स्ट्रँडची संख्या हायलाइटची तीव्रता निर्धारित करेल. इच्छित केसांचा पट्टा बाहेर काढल्यानंतर त्या भागांवर लाइटनिंग किंवा ब्लीचिंग एजंट लावा. केसांना रंग येत असताना त्यावर बारीक लक्ष ठेवा. प्रक्रियेची वेळ केसांच्या सुरुवातीच्या रंगावर आणि लिफ्टच्या इच्छित स्तरावर अवलंबून असेल. लाइटनिंगची इच्छित पातळी प्राप्त झाल्यानंतर लाइटनिंग एजंट काढून टाकण्यासाठी केस स्वच्छ धुवा. निर्मात्यांच्या सूचनांचे अनुसरण करा आणि इच्छित लिफ्टसाठी योग्य डेव्हलपर्सचा वापर करा.
केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू करा आणि उरलेली रसायने काढून टाका. मॉइश्चराइज करण्यासाठी आणि रंगाचे संरक्षण करण्यासाठी केसांना रंग सुरक्षित आणि पौष्टिक कंडिशनर लावा. केसांना हवे तसे स्टाईल करा. कॅप तंत्र सुंदर हायलाइट्स किंवा आंशिक लाइटनिंग इफेक्ट्स तयार करण्याचा बहुमुखी मार्ग प्रदान करते. सराव आणि कौशल्याने तुम्ही देखील चाचणी पद्धत वापरून तुमच्या क्लायंटसाठी आश्चर्यकारक परिणाम मिळवू शकता. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान केसांच्या आरोग्याला आणि अखंडतेला नेहमी प्राधान्य द्यायचे लक्षात ठेवा आणि तुमच्या क्लायंटला त्यांचा नवीन लुक टिकवून ठेवण्यासाठी योग्य त्या आफ्टर केअर सूचना द्या. हायलाइट केल्यानंतर अतिरिक्त काळजी घेऊन रंग संरक्षित करणे आवश्यक आहे. या सत्रात रंगांचे संरक्षण कसे करावे हे आपण शिकू. रंग दिल्यानंतर शॅम्पू करण्यापूर्वी 72 तास प्रतीक्षा करा. केसांना रंग देताना तुमचा क्युटिकल लेअर उघडला जातो, ज्यामुळे केसांच्या शॅफ्ट मध्ये रंग जाणे सोपे होते. सलूनला भेट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचे केस खूप लवकर धुता तेव्हा क्युटिकलचा थर अजूनही उघडा असू शकतो, ज्यामुळे तुमचा रंग धुतला जाऊ शकतो. क्युटिकल लेअर पूर्णपणे बंद होण्यासाठी 3 दिवस लागतात. त्यामुळे केसांना रंग दिल्यानंतर केस धुण्यासाठी तुम्ही जितका वेळ थांबाल तितका काळ रंगद्रव्य केसांच्या क्युटिकल मध्ये मुरेल, ज्यामुळे तुमचा रंग सलूनच्या भेटीनंतर जास्त काळ टिकण्यास मदत होईल. सल्फेट मुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. सोडियम लॉरेट सल्फेट, ज्याला सोडियम लॉरेट इथर सल्फेट असेही म्हणतात, हा एक प्रकारचा ऑनिऑनिक डिटर्जंट आहे जो अनेक वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये आढळतो. हा घटक तुमच्या शॅम्पू आणि कंडिशनरवर फोमिंग प्रभाव निर्माण करण्यास मदत करण्यासाठी वापरला जातो. सल्फेटचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची नैसर्गिक तेले आणि ओलावा काढून टाकण्याचा धोका पत्करता. तुमच्या केसांचा रंग कमी होऊ नये म्हणून सल्फेट मुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरून पहा. सर्व प्रकारच्या केसांसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमचे केस कुरळे, सरळ किंवा अगदी पातळ असले तरी प्रत्येकासाठी योग्य पर्याय आहे. तुमच्या कंडिशनर मध्ये डाय घाला. जर तुम्ही गुलाबी, जांभळा किंवा अगदी निळ्यासारख्या रंगांनी उजळ लुक देत असाल तर केस धुताना तुमच्या कंडिशनर मध्ये थोडासा डाय घालण्याचा प्रयत्न करा. रूट्स बाहेर येऊन ते ताजे दिसण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी धुतल्यावर तुमचे केस थोडेसे पुन्हा रंगतील. शॅम्पू करताना पाण्याचे तापमान कमी करा. जरी गरम शॉवरने आंघोळ करायची बरेच जणांना सवय असेल तरीही ते तुमच्या केसांच्या रंगासाठी इतके चांगले नाही. गरम पाण्याने केस धुताना तुमच्या केसांची क्युटिकल उघडली जाते, ज्यामुळे शॅम्पू आणि कंडिशनर करताना तुमचा रंग धुतला जातो. तुमचा सर्व रंग निचरा होऊ नये म्हणून किंचित कोमट पाण्याने शॅम्पू करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर कंडिशनर नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. कोमट पाणी शॅम्पू आणि कंडिशनरला आत प्रवेश करण्यास आणि स्वच्छ करण्यास अनुमती देईल. थंड पाणी तुमच्या कंडिशनर मधील आर्द्रता सील करण्यास मदत करेल आणि केसांच्या क्युटिकलला सील करून रंग फिकट होण्यापासून रोखेल. केस कमी वेळा धुवा. जर तुम्हाला तुमच्या केसांचा रंग जास्त टिकवायचा असेल तर दररोज केस धुणे टाळा. दररोज केस धुतल्याने तुम्ही नैसर्गिक तेल धुवून टाकत आहात, जे तुमच्या केसांना मॉइश्चराइज करतात आणि केसांचा रंग ताजा ठेवतात. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही केस धुताना तुमच्या केसांचा थोडासा रंग देखील धुत आहात. तुमचा रंग टिकवून ठेवण्यासाठी आणि तो सुंदर दिसण्यासाठी एका दिवसाआड किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुण्याचा प्रयत्न करा. सुट्टी दिवशी ड्राय शॅम्पू वापरा. ज्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुत नसाल तेव्हा कलर सॉफ्ट डाय शॅम्पू वापरण्याचा विचार करा. हे कोरडे शॅम्पू खरोखर तुमचे केस ताजेतवाने करू शकतात आणि त्यांना धुण्याची गरज न पडता ब्लो आउट सारखे स्वरूप देऊ शकतात. ते जास्तीचे तेल शोषून घेतात आणि व्हॉल्यूम वाढवतात आणि तुमचे केस स्वच्छ आणि स्टाईल केलेले दिसतात. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या केसांचा रंग सुधारण्यासाठी कोरड्या शॅम्पूचा प्रयोग करू शकता आणि सलूनला भेट न देता सलून सारखा टच देऊ शकता. या सोप्या रंगानंतरच्या टिप्सचे पालन केल्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि जिवंतपणा जास्त दिवस टिकण्यास मदत होते, ज्यामुळे ते दीर्घकाळापर्यंत आकर्षक आणि ताजे राहतात. या सत्रात आपण पाहिले फ्रॉस्टिंगची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणे. केसांच्या रंगानंतरच्या फ्रॉस्टिंग काळजीसाठी आवश्यक पायऱ्या आणि तंत्रे. या सत्रात आपले लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.